साधारणपणे आपण 72 तास म्हणू त्याला. हम्म. तर या 72 तासामध्ये आपल्याला कुठल्या मोठ्या पावसाचं पण तोंड द्यायचंय. तर शेतकऱ्यांनी अलर्ट झालं पाहिजे. आता जी उसंत ज्या भागात आता 48 तास आहे हम्म. त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी जी घाई थोडीफार येईल तर ती करावी. म्हणजे महाराष्ट्रातले मोजके जर 2-3 जिल्हे सोडले तर संपूर्ण महाराष्ट्रातच पाऊस राहिली. हो, या 48 तासानंतर. हा, 48 तासाच्या नंतर. हा. हो, त्यामुळे थोडी शेतकऱ्यांना आता अलर्ट होणं गरजेचं आहे. पण हे 72 तास गेल्यानंतर काही तसा एवढा प्रॉब्लेम येणार नाही. पण हे 4 दिवस सांभाळणं गरजेचं आहे. हम्म. म्हणजे कालच्या सारखंच पुन्हा वादळी वारे आणि गारपीट राहील. हो हो, गारपीट होणारच आहे. वादळी वारे आहेच आहेत. कारण आता हे संपूर्ण WD मुळे, पश्चिमी विक्षोभमुळे पाऊस होतोय आणि दोन्ही समुद्रातून वारे हे एकत्र पद्धतीने महाराष्ट्रावर येत आहेत. जेव्हा दोन्ही वाऱ्यांचा एकत्र मिलाप होतो त्या ठिकाणी गारपीट होते, पाऊस होतो. नक्कीच. त्यामुळे ते तशी सिस्टम तयार झालेली आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी म्हणजे भ्रमामध्ये राहू नये की आता पाऊस येणार नाही, आता उघडला. काही लोक सांगतात काय घाबरू नका, पाऊस पडणार नाही. पण असं नसतं, कारण जे पडणार तो पडणार. आता आपण 2 दिवसापूर्वी अलर्ट केलं होतं गारपिटीसाठी आणि ती गारपीट झालेली आहे. झाली. त्यामुळे थोडं शेतकऱ्यांनी पीक वाचवणं आवश्यक आहे. बरोबर असं. म्हणजे नुकसानकारक ते अजून आता 48 तास काही तसं वातावरण नाहीये जास्त. पण त्याच्यानंतरचा जो 48 तासाचा पार्ट आहे तो जास्त महत्वाचा आहे तुमच्या भागासाठी. बरं, म्हणजे परभणी, हिंगोली, नांदेड जिल्हा हे हो 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 हो. नक्की नक्की. ठीक आहे सर, धन्यवाद सर. ओके, धन्यवाद.